नमस्कार मुलांनो. अ, आज आपण युनिट 3 म्हणजे अभ्यासणार आहोत आणि आपल्या या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपण आता काय करणार आहोत, नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तर मुलांनो 3 पॉइंट म्हणजे युनिट 3 आहे. त्याच्यातलं आपण स्लीप बेबी स्लीप ही पोएम अभ्यासलेली आहे. आता त्याच्यानंतर आपलं 3.2 जे आहे द वेलकम हे जे पाठ आहे ते हे का आपण त्याच्यात काय दिलेलं आहे ते आपण बघूया. तर मुलांनो आपण द वेलकम ह्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं होतं की चतुर्भुज गावात येतो आणि त्याला एम-ए ची परीक्षा पास करून येतो आणि त्याला लोकांनी विचारलं पाहिजे असं वाटतं. पण त्याच्याकडे गावचे लोकं लक्ष न देता त्याच्याकडे जी अफगाणी मांजर असते त्याच्याकडे लक्ष देतात आणि तो संतप्त होऊन घरी त्याला तेच बिहेवियर दिसते रस्त्यांनी आणि घरातून परत जाताना पण त्याला असं आढळलं की लोकांना जे ह्युमन बीइंग आहेत, मानवाबद्दल काहीच घेणं-देणं नाही. त्यांना म्हणजे प्राण्यांबद्दल वाटतं, पण एका माणसाने एवढी परीक्षा पास करून आलेला आहे तो, चांगल्या मार्कांनी पास झालेला आहे, पण कोणीच त्याला विचारत नाही, की लोकांना काही घेणं-देणं नाही. अशा याच्याने तो संतप्त होतो. त्याला कोणीच विचारत नाही आणि ते मांजरालाच सगळे विचारतात आणि रागाने तो त्याच्या शहरात निघून जातो. हे काल आपण एक्सप्लेनेशन केलं होतं. तर मुलांनो आता आपण पुढची स्टेप बघूया. तर आता ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीमध्ये काय असेल, की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतात. परीक्षेत पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतात आणि याच्याने मार्क्स स्कोर होतात बरं. तर आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये काही येईल फिलिंग द ब्लँक्स आणि ट्रू ऑर फॉल्स. तर जे आपण अभ्यासलंय मुलांनो पाठामध्ये तेच काय आहे आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये असेल. तर आपण आता हे प्रश्न अभ्यासूया काय आहे इथे ते. तर बघा मुलांनो सर्वप्रथम प्रश्न सोडवताना आपल्याला काय करायचं आहे, जो क्वेश्चन आहे तो महत्त्वपूर्ण आणि चांगल्या पद्धतीने काय करायचं आहे, रीड करायचं आहे म्हणजेच वाचायचं आहे. तर बघा रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राइट आन्सर. आपल्याला प्रश्न वाचायचा आहे आणि हे 2 ऑप्शन दिलेले आहेत. तर जो योग्य उत्तर आहे त्याच्यावर काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा पहिलं काय आहे म्हणजे ही फिलिंग द ब्लँक्स आहे रिकामी जागा. बघा चतुर बाबू हॅज पास्ड हिज डॅश एक्झाम. जो या प्ले मधला कॅरेक्टर होता, या नाटकातला कॅरेक्टर होता, तर त्याचं नाव होतं चतुर्भुज बाबू किंवा चतुर बाबू. तर तो कुठली एक्झाम पास करून आला होता? चतुर बाबू हॅज पास्ड हिज डॅश एक्झाम. कुठली एक्झाम पास करून आला होता मुलांनो? ती बी-एची एक्झाम होती की एम-एची होती? कुठल्या विषयात परीक्षा पास करून आला होता तो? तर काय येईल योग्य उत्तर सांगा? तर तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. ते काय आहे उत्तर? एम-ए. चतुर बाबू हॅज पास्ड हिज एम-ए एक्झाम म्हणजे ते एम-एची एक्झाम पास करून आले होते. बघा दुसरी फिलिंग द ब्लँक्स आहे. चतुर्भुज रिचेस द विलेज विथ जेव्हा चतुर्भुज बाबू शहरातून व्हिलेजमध्ये आले. व्हिलेज म्हणजे काय? गावात आले. तर त्यांच्यासोबत कोण होतं? त्यांच्यासोबत कॅट होती का? की गोट होती? कॅट म्हणजे मांजर आणि गोट म्हणजे बकरी. तर काय होती त्यांच्यासोबत मुलांनो? चतुर्भुज रिच द विलेज विथ त्यांच्यासोबत काय होती? तर उत्तर काय असेल सांगा? बरोबर. तर काय होती त्यांच्यासोबत मुलांनो? कॅट होती. चतुर्भुज रिचेस द विलेज विथ कॅट म्हणजे ते आपल्यासोबत कॅट घेऊन आले होते आणि ती कॅट कुठली होती मुलांनो? ती कॅट अफगाणी होती. आता बघा तिसरा प्रश्न आहे ते वाचूया आपण. काय दिलेलं आहे? कॅट वॉज अ डॅश. कॅट कशी होती? अगली होती. अगली म्हणजे कुरूप आणि स्टनर म्हणजे काय मुलांनो? ब्युटिफुल किंवा सुंदर. तर काय कॅट वॉज अ अगली ऑर स्टनर. तर कॅट कशी होती मुलांनो? स्टनर होती म्हणजे ब्युटिफुल होती. चौथा प्रश्न बघा. दादा बाबू एंटर्ड हिज हाऊस इन अ डॅश टेम्पर. दादा बाबू कोणाला म्हटलं आहे इथे? दादा बाबू चतुर्भुज बाबूंना म्हटलं आहे. तर जसं आपण मोठ्या भावाला दादा म्हणतो, तसंच बेंगॉली लोकं पण त्याच्या मोठ्या भावाला काय म्हणतात? दादा म्हणतात आणि ते बाबू हा शब्द लावतात. तर बघा दादा बाबू एंटर्ड हिज हाऊस इन अ डॅश टेम्पर म्हणजे ते कुठल्या टेम्परमध्ये घरात दाखल झाले होते? टेम्पर म्हणजे कुठल्या कंडिशनमध्ये म्हणजे टेम्पर त्यांचा राग कसा होता? ब्लेझिंग टेम्पर होता की हॅपी टेम्पर होता. ब्लेझिंग म्हणजेच काय मुलांनो रागाने येणे, चिडचिड करत येणे. हॅपी म्हणजे काय आनंदाने येते. तर जेव्हा चतुर्भुज बाबू किंवा दादा बाबू एंटर हिज हाऊस इन अ डॅश टेम्पर तर त्यांचा टेम्पर कसा होता मुलांनो? ब्लेझिंग म्हणजेच काय ते रागाने घरी आले होते. आता 5वा प्रश्न बघा काय दिलेला आहे? चतुर्भुज हॅड गॉन टू. चतुर्भुज कुठे गेले होते? मुंबई की कॅलकटा? आता ही बेंगॉली स्टोरी आहे, बंगालमधली आहे, तर ते ऑब्व्हियसली कुठे जाणार आहेत? पश्चिम साइडला जे आहे, तर ते कुठलं आपलं वेस्ट बेंगॉल येतं ना. तर चतुर्भुज हॅड गॉन टू कुठे शिकायला गेले होते ते? मुंबईला गेले होते की कॅलकटाला गेले होते? कुठे गेले होते मुलांनो सांगा? तर तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. चतुर्भुज हॅड गॉन टू कॅलकटा म्हणजे ती कलकत्त्याला शिकायला गेले होते. ते गावात राहायचे. आता बघा 6वा प्रश्न आहे.
चतुर्भुज मील वॉज रेडी व्हेन ही रिच्ड होम. आता चतुर्भुज बाबू जेव्हा घरी पोहोचले तर तेव्हा त्यांचं मील आहे. मील म्हणजे जेवण. मील वॉज रेडी व्हेन ही रिच्ड होम. ते घरी जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांच्यासाठी जेवण रेडी होतं का? तयार होतं का? तर होतं का मुलांनो? तर तुम्हाला इथे ट्रू आणि फॉल्स सांगायचं आहे. हे सेंटेन्स बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला सांगायचं तर काय आहे? हे सेंटेन्स काय मुलांनो? ट्रू आहे. जेव्हा ते घरी आले होते चतुर्भुज बाबू तर त्यांचं मील रेडी होतं. आता बघा नेक्स्ट, ऑल द पीपल इन द विलेज वर इंटरेस्टेड इन द कॅट रादर दॅन चतुर्भुज डिग्री. आता बघा इथे काय विचारलेलं आहे, ऑल द पीपल इन द विलेज म्हणजे जे गावातले जे सगळे लोक होते वर इंटरेस्टेड इन द कॅट, ते कॅट मध्ये इंटरेस्टेड होते रादर दॅन चतुर्भुज डिग्री. म्हणजे त्या म्हणजे कॅट मध्ये इंटरेस्ट होते. चतुर्भुज बाबूच्या MA च्या डिग्रीपेक्षा लोकांना कॅट मध्ये इंटरेस्ट होता की नाही? तर डेफिनेटली होता. तर हे सेंटेन्स बरोबर आहे की चूक आहे? तर हे सेंटेन्स काय आहे मुलांनो? ट्रू आहे. कारण जेव्हा चतुर्भुज बाबू जेव्हा गावातून आले लोकं त्यांना विलेजर्स रस्त्यात वगैरे भेटले, तर चतुर्भुज बाबूंनी बद्दल खूप सांगण्याचा प्रयत्न केला, की त्यांनी कशी परीक्षा पास केली, कसे मार्क्स मिळाले. पण कोणीही ती गोष्ट ऐकण्यात इंटरेस्टेड नव्हता. तर सारे जे विलेजर्स होते, गावातले लोकं काय होते, चतुर्भुज बाबूच्या डिग्रीपेक्षा त्यांना कॅटमध्ये जास्त इंटरेस्ट होता. म्हणून काय आहे, हे सेंटेन्स ट्रू आहे. आता बघा 8वा प्रश्न आहे. जमीनदार वॉन्टेड टू शो द कॅट टू द गर्ल्स. आता ते गावातले जमीनदार होते. जेव्हा चतुर्भुज बाबू रस्त्यावरून विलेजर त्या गावातून येत होते, तेव्हा त्यांना जमीनदार सुद्धा भेटायला आले होते. जमीनदार म्हणजे काय गावातला जो हेडमॅन असतो, त्याला जमीनदार म्हणतात किंवा ज्याच्याकडे भरपूर शेती असते. तर जमीनदार वॉन्टेड टू शो द कॅट टू द गर्ल म्हणजे जमीनदार जेव्हा होते, त्यांना जी कॅट होती, ती त्यांच्या मुलींना दाखवायची होती का? तर हे जे सेंटेन्स आहे ती ट्रू आहे की फॉल्स आहे? गर्ल्सला दाखवायचं होतं का? तर नाही. हे सेंटेन्स रॉन्ग आहे. तर त्यांना टू द बॉयज म्हणजे त्यांची मुलं होती. त्यांना दाखवायचं होतं. तर गर्ल्स ठिकाणच्या ठिकाणी काय पाहिजे होतं? बॉयज. म्हणून हे सेंटेन्स काय मुलांनो? फॉल्स आहे. आता 9वं बघा, मदर वॉन्टेड टू गिव्ह द कॅट सम राईस अँड मिल्क. म्हणजे मदर, चतुर्भुज बाबूची जी मदर होती म्हणजे आई होती, वॉन्टेड टू गिव्ह द कॅट सम राईस अँड मिल्क म्हणजे त्यांना त्या मांजरीला थोडं राईस म्हणजे भात आणि दूध द्यायचं होतं का? हो, हे सेंटेन्स काय आहे मुलांनो? बरोबर आहे. म्हणून काय येईल इथे? ट्रू येईल. आता बघा 10वा प्रश्न, अ सिव्हिल क्वेशन मीन्स अ पोलाइट क्वेशन. आता सिव्हिल म्हणजे काय? आपण साधेपणाने, हळुवारपणाने, शांततेने विचारतो त्याला सिव्हिल क्वेशन म्हणतात. आता इथे विचारलेला आहे, अ सिव्हिल क्वेशन मीन्स अ पोलाइट क्वेशन. सिव्हिल क्वेशन म्हणजे पोलाइट म्हणजे शांततेने विचारलेला क्वेशन आहे का? तर काय आहे त्याचं सिव्हिलचा मीनिंग काय होतं मुलांनो? अ पोलाइट क्वेशन. म्हणून हा जो काय आहे सेंटेन्स आहे तो ट्रू आहे म्हणजेच बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटीमध्ये जे 10ही प्रश्न आहेत, ते आपण सोडवलेली आहेत. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवलेली आहेत. तर आता आपण गेमकडे वळूया. तर मुलांनो, आपल्याला गेमद्वारे काय करायची आहे, प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत आणि तुम्हाला याच्यात काय खूप मज्जा येणार आहे. तर बघा इथे 5 प्रकारचे गेम आहेत. आता मी बघा म्हणजे क्रिकेट आहे, अ, हे गिटारवाला आहे, ते माकड आणि त्या माणसाची स्टोरी आहे, कारवाला गेम आहे आणि मोदकवाला. तर बघा आता मुलांना क्रिकेट आवडतं, तर आपण काय करूया मुलांनो, क्रिकेटचा गेम चूज करूया. तर बघा इथे 4 कलर्स दिलेले आहेत. बॉल्सची 4 कलर्स आहेत. रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो आणि हे जे बॉल्सच्या रंगाचं जे रंग आहे, कलर आहेत, तेच आपले ऑप्शन आहेत. तर जो योग्य उत्तर असेल, तर आपल्याला त्या बॉलला काय करावं लागेल, प्रेस करावं लागेल आणि आपलं उत्तर बरोबर असेल, तर आपल्याला छान रन्स मिळतील आणि जर आपण चुकीचं उत्तर दिलं, तर आपली विकेट पडेल. तर आता तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत, रन्स मिळवायचे आहेत, की विकेट पाडायची आहे? आता बघूया. तर बघा पहिला प्रश्न काय आहे आपण वाचूया. चतुर्भुज हॅड गॉन टू. चतुर्भुज कुठे गेले होते? गोव्याला गेले होते, मुंबईला गेले होते, चेन्नईला गेले होते, की कॅलकटाला गेले होते. तर ते पुढच्या शिक्षणासाठी कुठल्या शहरात गेले होते मुलांनो? सांगा. बरोबर. ते कुठे गेले होते ते? कॅलकटाला गेले होते. म्हणून जे आपलं उत्तर काय आहे? कॅलकटा आणि हे येलो रंगाने दिलेलं आहे. म्हणून आपण येलो रंगाच्या बॉलनी प्रेस करूया. बघा आपल्याला रन मिळालेले आहेत आणि आपलं उत्तर बरोबर आहे. बघा चतुर्भुज मील वॉज रेडी व्हेन ही रिच्ड. आता बघा चतुर्भुज मील म्हणजे चतुर्भुजचं जेवण रेडी होतं व्हेन ही रिच्ड म्हणजे ते कुठे पोहोचले तेव्हा? होम येईल का? म्हणजे घरी पोहोचले तेव्हा? स्कूल म्हणजे शाळेत गेले होते तेव्हा? ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा की मार्केटमध्ये? तर बघा चतुर्भुज मील वॉज रेडी व्हेन ही रिच्ड काय येईल मुलांनो? तर उत्तर आहे होम. तर बघा आपण रेड बॉलला प्रेस करूया.
आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न बघा. चतुर बाबू हॅज पास्ड हिज डॅश एक्झाम. चतुर्भुज बाबू कुठली एक्झाम पास करून आले होते? BA ची, CA ची, MA की CS? तर कुठली एक्झाम पास केली होती त्यांनी मुलांनो? MA. तर बघा MA हे ग्रीन रंगाने आहे, म्हणून आपण ग्रीन रंगाने बॉलिंग करूया. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. छान आपल्याला काय मिळालेलं आहे? ते रन मिळालेले आहेत. आता चौथा प्रश्न बघा. चतुर्भुज रिचेस द विलेज विथ अ. चतुर्भुज जेव्हा गावात पोहोचले तर त्यांच्यासोबत काय होतं? विथ अ. हॉर्स होता, घोडा होता का? कॅट होती का? मांजर की गोट की डॉग? तर काय होतं मुलांनो त्यांच्या हातामध्ये? चतुर्भुज रिचेस द विलेज विथ अ कॅट. तर त्यांच्यासोबत होती कॅट. म्हणून आपण या ब्लू रंगाच्या बॉलला प्रेस करूया. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघा मुलांनो, कॅट वॉज अ. कॅट कशी होती? स्टनर म्हणजे सुंदर होती. हॅपी म्हणजे आनंदी होती. अगली म्हणजे कुरूप होती. सॅड म्हणजे दुःखी. तर कॅट काय होती मुलांनो? कॅट वॉज अ. काय येईल उत्तर आपलं? स्टनर. म्हणजे रेड बॉल प्रेस करूया. बघा आपलं उत्तर बरोबर आहे आणि आपल्याला छान काय रन सुद्धा मिळालेले आहेत. आणि अशा प्रकारे मुलांना आपण काय केलेली आहे, खेळाद्वारे, गेम्सच्या द्वारे आपण 5ही प्रश्न सोडवलेली आहेत आणि ती आपली उत्तरं अगदी बरोबर आहेत. तर तुम्हाला पण हा गेम खेळताना आणि प्रश्न सोडवताना मज्जा आली असेल. आता बघा आपण आता लर्न झालं, स्पष्टीकरण आणि गेम पण खेळलो आणि ह्याच्यात जे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत किंवा पाठात मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे, त्या आधारे मुलांना आता आपल्याला एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे. तर बघा टेस्ट आहे 5 मार्कांची. अगदी सोपे प्रश्न आहेत जे आपण सोडवले. तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता ते. कॅट वॉज अ. कॅट कशी होती? स्टनर, अगली, हॅपी की सॅड? तर कशी होती मुलांनो? कॅट वॉज अ. उत्तर काय येईल सांगा? स्टनर. व्हेरी गुड. आता दुसरा प्रश्न बघा. चतुर्भुज रिचेस द विलेज विथ अ. चतुर्भुज बाबू जेव्हा घरी पोहोचले तेव्हा त्यांच्याकडे काय होतं? सांगा. हॉर्स होतं, गोट, कॅट की डॉग? तर काय होतं मुलांना त्यांच्या हातात? त्यांच्या हातात काय होती? कॅट होती. म्हणजेच काय? मांजर होती. आता तिसरा प्रश्न बघा. चतुर बाबू हॅज पास्ड डॅश हिज डॅश एक्झाम. चतुर्भुज बाबूने कुठली एक्झाम पास केली होती? BA ची, MA ची, CA की CS? तर कुठली एक्झाम पास केली होती मुलांना त्यांनी? MA. तर बघा चतुर बाबू हॅज पास्ड हिज MA एक्झाम. चौथा, चतुर्भुज मील वॉज रेडी व्हेन ही रिच्ड. म्हणजे जेव्हा चतुर्भुज बाबू घरी पोहोचले तेव्हा त्यांचं मील रेडी होतं. म्हणजे मील रेडी होतं. काय आहे? चतुर्भुज मील वॉज रेडी व्हेन ही रिच्ड. म्हणजे त्यांचं जेवण रेडी होतं. तेव्हा ते कुठे पोहोचले होते? कुठे पोहोचले तेव्हा त्यांचं जेवण रेडी होतं? होम म्हणजे घरी पोहोचले होते तेव्हा का? की ऑफिसमध्ये, स्कूलमध्ये की मार्केटमध्ये? तर काय येईल उत्तर मुलांनो? चतुर्भुज मील वॉज रेडी व्हेन ही रिच्ड ॲट हो, म्हणजे तेव्हा घरी जेव्हा पोहोचले होते, तेव्हा त्यांचं मील म्हणजे जेवण रेडी होतं. बघा आता 5वा प्रश्न. चतुर्भुज हॅड गॉन टू. चतुर्भुज कुठे गेले होते? गोव्याला, चेन्नईला, मुंबईला की कॅलकटाला? तर कुठे गेले होते मुलांनो ते? ते गेले होते कॅलकटाला आणि कशासाठी? अभ्यासासाठी, त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी. म्हणून उत्तर आहे कॅलकटा. तर अशा प्रकारे टेस्टमधली बघा आपण 5ही प्रश्न सोडवलेली आहेत आणि 5ही प्रश्नांची उत्तरं काय आहे? अगदी बरोबर आहेत. म्हणजे काय तुम्हाला हे प्रकरण छान प्रकारे समजलं आहे आणि तुम्ही पण उत्तरं काय छान दिलेली आहे. आता आपण याच्यात लाँग क्वेशन आन्सर म्हणजे क्वेशन एंड आन्सर बघूया. शेवटचा टप्पा आहे आपला पाठाचा. बघा, तर इथे आपल्या पाठात जे आपण शिकलेलो आहोत प्लेमध्ये जे नावे आलेली आहेत, त्यांचीच उत्तरं द्यायची आहेत. हू इज बेनी? तर आपण वाचलं होतं, की द वेलकम या स्टोरीमध्ये किंवा या प्लेमध्ये बेनी एक कॅरेक्टर होतं आणि हे सेंटेन्स कोणी म्हटलं होतं मुलांना? जमीनदारांनी बोललं होतं. जमीनदारांनी कोणाला म्हटलं होतं? चतुर्भुज बाबूंना, की तुला जर पॉसिबल यायला होत नसेल, तर तुझं जे आहे बेनीकडे हे कॅट पाठवून दे. तर कदाचित काय असेल, की बेनी हा चतुर्भुज बाबूच्या घरचं काय असेल? सर्व्हंट असेल, म्हणजेच नोकर असेल. तर बघा हू इज बेनी? उत्तर काय आहे? बेनी मस्ट बी अ सर्व्हंट ऑफ चतुर्भुज फॅमिली. म्हणजे कोण आहे? बेनी हा मस्ट बी म्हणजे कदाचित. तर काय दिलेलं आहे? बेनी मस्ट बी अ सर्व्हंट ऑफ चतुर्भुज फॅमिली. म्हणजे चतुर्भुज फॅमिलीच्या चतुर्भुज बाबू जे आहे त्यांची जी फॅमिली होती, कुटुंब आहे, त्यांच्या कुटुंबातील काय आहे? बेनी हा एक सर्व्हंट असावा म्हणजे एक नोकर असावा. तर काय आहे पहिला प्रश्न? हू इज बेनी? बेनी मस्ट बी अ सर्व्हंट ऑफ चतुर्भुज फॅमिली म्हणजे त्यांच्या कुटुंबातला एक तो सर्व्हंट असावा. आता बघा दुसरा प्रश्न आहे.
वेअर डज द सीन टेक प्लेस? आता आपण प्लेमध्ये पाहिलं तर आता तुम्ही पहिल्या सीनमध्ये बघितलं असेल, तर हा सीन कुठे होत होता? कुठे घडत होता? शहरात होता का? की कुठे होता? तर कुठे मुलांनो? आपण काय पाहिलं, की जेव्हा चतुर्भुज बाबू जेव्हा शहरातून म्हणजे विलेजमध्ये गावात आले होते आणि हा सीन कुठे झालेला आहे? त्यांच्या गावात. तर काय येईल? द सीन टेक प्लेस इन अ विलेज. तर कुठे झालेला आहे सीन? कुठे घडलेला आहे? इन अ विलेज म्हणजे त्यांच्या गावात घडलेला आहे. आता तिसरा प्रश्न बघा. व्हॉट इस द मीनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे? स्ट्राइड्स अवे म्हणजे काय? आपण चालताना जे मोठे-मोठे लांब-लांब पाय टाकतो. असं जेव्हा तुम्ही बघाल फास्ट चालायचं असेल, तेव्हा असे आपण लांब-लांब पाय टाकत जातो. स्ट्राइड्स अवे याचा मराठीत मीनिंग काय होतो? की लांब पाय टाकत जाणे. तर बघूया आता आपण व्हॉट इस द मीनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे? तर काय येईल इथे? इट मीन्स वॉक्स अवे विथ अ लाँग स्टेप्स. म्हणजे काय आहे? इथे मीनिंग काय दिलेलं आहे? वॉक्स अवे म्हणजे चालत जाणे विथ लाँग स्टेप्स म्हणजे असे मोठे-मोठे पाय घेऊन काय करत जाणे? चालत जाणे. त्याला काय म्हणतात? स्ट्राइड्स अवे. वॉक्स अवे विथ अ लाँग स्टेप्स म्हणजे लांब-लांब पाय घेऊन असे लांब पाय घेऊन चालत जाणे. आता बघूया चौथा प्रश्न. व्हाय डू अर्चिन्स टीच चतुर्भुज? तर अर्चिन्स म्हणजे काय असतात, की गावात असे जे गरीब मुलं असतात, ती टोळक्याने काय असे फिरत असतात, ग्रुपमध्ये फिरत असतात. तर इथे विचारलेलं आहे, व्हाय डू अर्चिन्स टीच चतुर्भुज? म्हणजे जे अर्चिन्स होते, हे जी मुलं होती रस्त्यात फिरणारी, टोळका जो होता गरीब मुलांचा, तो का बरं चिडवत होता? का बरं चिडवत असेल मुलांनो? कारण आपण पाहिलं की चतुर्भुज बाबू काय होते, खूप इरिटेट झाले होते, खूप चिडलेले होते. लोकांनी त्यांना त्यांच्या कॅटबद्दल इतके प्रश्न विचारले आणि कोणीही त्यांच्या एम-एच्या डिग्रीबद्दल विचारलं नाही म्हणून ते काय खूप चिडून होते आणि त्यामुळे काय हे जे मुलं आहे यांना पण अपॉर्च्युनिटी चान्स मिळाला आणि हे पण त्यांना चिडवायला लागले. तर व्हाय डू द अर्चिन्स टीच चतुर्भुज म्हणजे हे जे अर्चिन्स आहेत टोळक्यात फिरणारी मुलं आहेत ते चतुर्भुज बाबूंना का चिडवत होते? का चिडवत होते? अर्चिन्स टीच चतुर्भुज बिकॉज ही इज इरिटेटेड अँड फ्युरियस. अर्चिन्स टीच चतुर्भुज म्हणजे ते चिडवत होते. टीज म्हणजे काय? टीईएएसई टीज म्हणजे मुलांवर चिडवणे. अर्चिन्स टीज चतुर्भुज बिकॉज त्याचं कारण काय आहे? ही इज इरिटेटेड कारण तो काय खूप इरिटेट म्हणजे चिडलेला होता अँड फ्युरियस. फ्युरियस म्हणजे असे संतप्त झालेला होता. त्याच प्रश्नांनी त्याला असा खूप राग आलेला होता. तर म्हणून हे जे अर्चिन्स आहेत म्हणजे टोळक्यात फिरणारी जी मुलं आहेत, ते त्यांना चिडवत होती. तर परत एकदा वाचूया. व्हाय डू द अर्चिन्स टीच चतुर्भुज? ही मुले का बरं चिडवायची? अर्चिन्स टीच चतुर्भुज म्हणजे ते त्यांना चिडवायची कारण बिकॉज ही इज इरिटेट कारण हे जे चतुर्भुज बाबू होते ते खूप चिडलेले होते अँड फ्युरियस म्हणजे खूप संतप्त झालेले होते म्हणून त्या मुलांनी त्यांना चिडवायला सुरुवात केली. आता 5वा प्रश्न बघा. व्हाय डज चतुर्भुज गेट अँग्री विथ हिज मदर? म्हणजे चतुर्भुज बाबू होते ते त्यांच्या आईवर का चिडलेले होते? का अँग्री? अँग्री म्हणजे रागवणे. का चिडलेले होते? काय कारण असेल? कारण ॲज युजुअल सगळ्याप्रमाणे त्यांच्या आईने पण काय केलं, त्यांच्याकडे जी कॅट होती, तिला आधी जेवायला विचारलं, की हिला मी थोडंसं राईस आणि मिल्क खायला देते म्हणून आणि नंतर तिने चतुर्भुज बाबूंना पण नंतर विचारलं. तर त्याच्यामुळे त्यांना राग आला, की माझी आईसुद्धा पण त्या मांजरीला विचारते, पण मी एवढ्या लांबून प्रवास करून आलेलो आहे, एवढी एम-एची परीक्षा पास करून आलेली आहे, पण आई पण त्याची दखल घेत नाही. त्यामुळे काय ते त्यांच्या आईवर संतप्त झालेले होते. तर व्हाय डज चतुर्भुज गेट अँग्री विथ हिज मदर? म्हणजे चतुर्भुज बाबू त्यांच्या आईवर का बरं चिडलेले होते? बघा, चतुर्भुज गेट्स अँग्री विथ हिज मदर ते चिडलेले होते कारण बिकॉज शी टॉक्स अबाउट फीडिंग द कॅट विथ राईस अँड मिल्क कारण त्यांची जी शी टॉक्स अबाउट म्हणजे त्यांची आई बोलली होती फीडिंग द कॅट म्हणजे त्यांच्या आईला फीड करणे म्हणजे तिला खाऊ घालणे. फीडिंग द कॅट म्हणजे विथ राईस अँड मिल्क. तर त्यांच्या आईने काय विचारलं होतं, की जी कॅट आहे ती तिला फीड करेल म्हणजे तिला खाऊ घालेल काय? राईस अँड मिल्क. म्हणजे राईस अँड मिल्क त्या कॅटला खाऊ घालायचं होतं. हे तिने सांगितलं. त्याच्यामुळे चतुर्भुज बाबू चिडले. आता बघा लास्ट क्वेश्चन आहे आपला. राइट हाऊ फॉलोविंग आर रिलेटेड चतुर्भुज म्हणजे ही जी नावं दिलेली आहेत कुठल्या आहेत? हरी आहे, पारान आहे, सातू आहे, लिटिल बॉय आणि जमीनदार. तर राइट हाऊ फॉलोविंग आर द रिलेटेड चतुर्भुज म्हणजे चतुर्भुज हे यांच्याशी बोलले होते तर यांचं रिलेशन काय आहे किंवा यांचं कॅरेक्टर हे काय आहेत वगैरे म्हणजे त्यांचं रिलेशन काय आहे रिलेटेड टू चतुर्भुज म्हणजे चतुर्भुजशी त्यांचा काय संबंध आहे? तर बघा हरी हा काय होता? विलेजर होता. पारायण पण काय होता? विलेजर होता. त्यांना ते रस्त्यात सापडले. सातू त्याचे काका होते. लिटिल बॉय बॉय त्याचा यंगर ब्रदर म्हणजे छोटा भाऊ होता आणि जमीनदार म्हणजे हेड ऑफ द
विलेज म्हणजे हेडमॅन होता गावातला. तर बघूया आपण काय काय होतं बघा. तर आपल्याला ही नावं आलेली होती आणि त्याच्यात चतुर्भुजशी काय संबंध होता ते सांगायचं आहे आपल्याला. हरी, चतुर्भुज, अंकल. तर हरी कोण होते? हे चतुर्भुजचे काका होते. मग पारान, पारान कोण होतं? हा विलेजर्स म्हणजे एक गावकरी होता ज्याला रस्त्यात सापडलेला. आता सातू, सातू कोण होता? चतुर्भुज अंकल म्हणजे सातू पण चतुर्भुजचे काका होते. त्यानंतर लिटिल बॉय हिज यंगर ब्रदर त्याचा छोटा भाऊ होता, लिटिल बॉय. जमीनदार कोण होते जे रस्त्यात त्यांच्याशी बोलले? द हेडमॅन ऑफ द विलेज म्हणजे गावातले काय होते? हेडमॅन मुख्य व्यक्ती म्हणतो आपण, तर ते जमीनदार होते. तर अशा प्रकारे मुलांनो आपण द वेलकम रवींद्रनाथ टागोरांचं जे प्ले होतं, जे नाटक होतं एक पात्री ते आपण अभ्यासलेलं आहे आणि त्याच्यात जे आपण पहिलं सीन होतं ते गावातलं होतं, दुसरं त्यांच्या घरातलं होतं आणि तिसरं सीन ते विलेजमधून गावाला जाताना होतं. तर त्या तिन्ही सीनमध्ये काय बघितलं आहे, की चतुर्वेद बाबूंना जे सांगायचं होतं किंवा त्यांना वाटत होतं, की त्यांचा आदर सत्कार व्हावा आणि लोकांनी त्यांच्या परीक्षेबद्दल विचारलं, पण असं काहीही झालं नाही. सगळ्यांनी त्यांच्या हातात जी अफगाणी मांजर होती त्यांचीच चौकशी केली आणि त्याच्याचमुळे चतुर्भुज बाबूला काय आला? राग आला. तर हे आपण काय केलेलं आहे, पाठात छान प्रकारे आपण अभ्यासून घेतलेलं आहे आणि याचा आपण गेम्सद्वारे, ॲक्टिव्हिटीद्वारे, टेस्ट घेऊन आणि प्रश्न उत्तराद्वारे हा काय केलेला आहे, चांगलं जे चॅप्टर आहे किंवा हा जो प्ले आहे, आपण याची प्रश्न उत्तरं सुद्धा सोडवलेली आहेत आणि समजून पण घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला हे जे प्ले आहे समजलं असेल आणि तुम्ही एन्जॉय केलं असेल. आता आपण भेटूया आपलं दुसरं जो चॅप्टर असेल त्याच्यात आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.